श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. या वर्षीच्या अधिक मासासाठी हा जो नवीन संकल्प केला आहे त्यातील हे दुसरं पुष्प, आणि या संकल्पाचं नाव आहे रंगावधूत कथामृत. तर चला ऐकूयात दुसरं पुष्प. श्री गुरुदेव दत्त. रत्नागिरी. नावाप्रमाणेच रत्नांची खाण असलेलं एक निसर्गरम्य स्थान. निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केलेलं, तसंच हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेलं हे ठिकाण. तर अशा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक गाव, देवळे त्याचं नाव. मनमोहक वनराई, काजू, सुपारी, नारळ यांनी नटलेलं मनमोहक असं हे सुंदरसं टुमदार गाव. तर अशा देवळे गावात जयराम भट्टजी नावाचे अतिशय तेजस्वी, महाविद्वान, दशग्रंथी ब्राह्मण राहत होते. आणि त्यांच्याच पोटी जन्मले विठ्ठलपंत. हो, आपण पहिल्या पुष्पात ऐकलं ना, जे सारखे विठ्ठल 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 म्हणायचे आणि त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला होता, तेच हे विठ्ठलपंत. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अशा विभूतींचा जन्मच असतो हो जगदोद्धारासाठी. विठ्ठलपंतही कसे, तर उत्कट उपासक, भगवत चरणी सदैव लीन. किती वर्णावे हो त्यांचे गुण, ते तर गुणनिधान. त्याग भावना, विद्वत्ता विलक्षण, भगवत चरणी समर्पण. किती वर्णावे हो त्यांचे गुण. अशी ही तेजस्वी सात्विक वृत्ती असलेले निडर विठ्ठलपंत, गुणनिधान. मग अशाच एका रत्न पारखीच्या नजरेत यांचे गुण भरले नसतील तरच नवल. तर हे रत्नपारखी कोण, तर त्या कुटुंबाचे एक स्नेही, म्हणजे विठ्ठलपंतांच्या वडिलांचे एक स्नेही. आणि ते कुठे राहत होते, तर गुजरातमधील गोधरा येथे राहत होते. आणि त्यांचं नाव होतं सखाराम सरपोतदार. ते पण अतिशय भगवत चरणी लीन असलेले. ते कसे होते, तर विठ्ठल विठ्ठल जपत होते. गोधराच्या विठ्ठल मंदिराच्या सेवेसाठी योग्य व्यक्ती पुजारी म्हणून शोधत होते. आणि इथे विठ्ठलपंतांचे नाणेही खणखणीत वाजत होते. आता सखाराम सरपोतदारांनी हे हेरले होते आणि विठ्ठलपंतांना गोधऱ्यास, म्हणजे गुजरातमध्ये विठ्ठलाच्या मंदिरात पुजारी म्हणून घेऊन जावे असे त्यांनी मनी योजिले होते. मग आता पुढं काय, तर कसं होतं ना, की मनात येणे व ते प्रत्यक्षात उतरणे ह्याचा मेळ बऱ्याचदा बसतच नाही, खरं की नाही. मनात येणे व प्रत्यक्षात उतरणे याचा मेळ बऱ्याचदा बसतच नाही. स्वप्न आणि सत्य याचा खूपदा संबंध असतच नाही. इथंही तसंच. वळामे कुटुंबात तर सारं काही छान चाललं होतं. बालवयातच विठ्ठलपंतांचे 2चे 4 हात झालेले. कर्तव्यपूर्तीचे चांदणे जयरामपंतांच्या, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर फुललेले. पण काहीतरी बिनसले अल्पावधीतच. संसार सुरू होतोय न होतोय तोवरच काहीतरी बिनसलं होतं. आणि विठ्ठलपंतांचे लग्नजीवन भंग पावलं होतं. संसार, गृहस्थाश्रम फार काळ चालला नाही. आणि मग त्यांच्या मनावर वैराग्याचा अंकुर फुटू लागला. मन संसारात रमेना. सखाराम सरपोतदार त्यांना गोधऱ्यास विठ्ठलाच्या सेवेसाठी न्यायला तयार होते. पण त्या गोधराच्या विठ्ठलाच्या मनात आणि ह्या विठ्ठलाच्या मनात वेगळं वेगळंच होतं काही. खरंच केव्हा काय होईल सांगता येत नाही. विठ्ठलपंतांची वैराग्य वृत्ती वाढू लागली, त्याग भावना फोफावू लागली. आणि मग एके दिवशी त्यांनी माता पित्यांच्या चरणी विनंती केली. काय म्हणाले ते, नाही रमत माझं मन संसारात, म्हणजे नाही लागत माझं मन संसारात, माझा विठू वसे पंढरपुरात. आज्ञा द्यावी जाया पंढरपुरासी,
मनी लागला ध्यास कधी देखेन विठू चरणांसी. प्रेमळ मायतात हो मला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आता पंढरपुरासी. माय पित्यानी लेकराची आर्त विनवणी ऐकली. ऐकली आर्त विनवणी परतविले डोळ्यातील पाणी. नुरली चिंता नुरे व्यग्रता करता करविता तो जगत राता. आणि मग विठ्ठलपंत आले कुठं तर पंढरपुरी. तिथं मग नेहमी विठ्ठल 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 नाम जपती अहर्निशी विठू वसे त्यांच्या श्वासोश्वासी. नाममय वृत्ती जाहली रात्रंदिवस येता जाता उठता बसता सर्व काळ विठ्ठल नामी विठ्ठल चरणी विठ्ठल स्मरणी वृत्ती लीन जाहली. कसं होतं त्यांचं जगणं तर विठू अन्नही विठू जलही विठू अन्नही विठू जलही विठू जपही विठू तपही विठ्ठल 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 सारे काही त्या वाचोनी दुसरे नाही नाही. इतकी समर्पण वृत्ती. मग विठू माऊली धावून आली. भक्ती प्रेमे चिंब नाहली. आता विठुरायास उगी राहावेना. विठ्ठलपंतांची भक्ती प्रेम पाहून ती माय द्रवली. आणि आपण पहिल्या पुष्पात पाहिले तसे विठ्ठलपंतांच्या स्वप्नी प्रकटली. पुन्हा पुन्हा स्वप्नात तोच दृष्टांत होऊ लागला. स्वप्नातील आवाज विठ्ठलपंतांच्या कानी घुमू लागला. सलग 3 दिवस तेच स्वप्न तेच स्वप्न तेच स्वप्न. काय बरं तर मला तुझ्या घरी येऊ दे, तुझ्या अंगणी रांगू दे, मला वाटते रांगावे तुझ्या अंकी खेळावे. सांग मला रे भक्त विठ्ठला कितीदा तुला हे सांगावे. आता 3 दिवस हे स्वप्न. आणि मग विठ्ठलपंत मनात विचार करायला लागले. आपण तर संसार अर्ध्यावरच सोडलेला म्हणजे तो सुटलेला. विठुराया तर आपल्या घरी अवतरण्यासाठी हट्टून बसलेला. काय करावे कसे करावे काहीच सुचत नव्हते. आणि आता विठ्ठलाचे रूप गोजिरे पुन्हा पुन्हा स्वप्नात येऊन गोड गोजिरे लोभसवाणे असे छान हसत होते. काही सांगत होते. विठ्ठलपंत ऐकत होते. काय बरे सांगत होते ते विठ्ठलपंतांना. विठ्ठल विठ्ठल म्हणताना पंढरपूरचे चक्रपाणी ही एक वेगळीच कहाणी. तर ते ऐकूयात पुढील पुष्पात. आणि तोवर हे द्वितीय पुष्प आपण श्रीचरणी अर्पूयात, विठ्ठल विठ्ठल म्हणूयात आणि पुढील पुष्पाची वाट पाहूयात. चला सारे मिळून म्हणू श्री गुरुदेव दत्त, श्री रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.